नागपुर के लकड़गंज पुलिस थाना हद से चाकू की नोक पर जबरन लूटपाट का मामला सामने आया है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार फिरियादी रवि राम हरि गंगोई उम्र 27 वर्ष अपने दो दोस्तों के साथ अपने दोपहिया वाहन से जा रहे थे। तभी गंगा जमुना सीमेंट रोड बालाजी मंदिर के पास 3 अज्ञात युवकों ने उन्हें रोका और चाकू का डर दिखाकर उनके पास से नकदी 20,000 रुपए लूट लिए और मौके से फरार हो गए। फिरियादी की शिकायत के आधार पर पुलिस ने तुरंत आरोपियों की खोजबीन शुरू कर दी। पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर आरोपियों का सुराग लगाया और जांच में पता चला कि इस लूटपाट में 5 लोग शामिल थे और जिसमें एक महिला भी शामिल थी। पुलिस ने तत्परता दिखाते हुए एक महिला और एक नाबालिग आरोपी को गिरफ्तार कर लिया है। इस मामले में मुख्य आरोपी रवि श्रावण कैकाड़े पिछले 1 महीने से फरार चल रहा था। पुलिस ने उसे भी गिरफ्तार कर लिया है। बताया जा रहा है कि आरोपी रवि श्रावण कैकाड़े का एक लंबा आपराधिक रिकॉर्ड है और उसके खिलाफ कुल 33 मामले दर्ज है। आगे की जांच लकड़गंज पुलिस कर रही है। यामध्ये पोलीस ठाणे लकड़गंज या ठिकाणी दिनांक 31/8/2025 रोजी फिर्यादी नामे रवि राम हरी गंगोई वय 27 वर्ष राहणार ब्रह्मानंद शाळेजवळ धरमपेठ कळमना नागपूर शहर याने अशी फिर्याद दिली की सदरचा फिर्यादी व त्याचे 2 मित्र हे त्याच्या बाईकने जात असताना त्यांना गंगा जमुना सिमेंट रोड बालाजी मंदिर या ठिकाणी 3 अज्ञात युवकांनी थांबवले व त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळ असलेली 20,000 रुपये भारतीय चलनाच्या नोटा त्यांनी त्याच्या मर्जीविरुद्ध चाकूचा धाक दाखवून पळवून घेऊन गेलेले होते। यामध्ये 5 लोकांनी त्यांना लुटण्यामध्ये 5 लोकांचा सहभाग असल्याचे आम्हाला जाणून आले। त्यानुसार आम्ही तपास केला असता यामध्ये एक महिला देखील होती। यामध्ये एक अल्पवयीन बालक आहे, त्याला मान्य विधी संघर्षग्रस्त न्यायालय या ठिकाणी आम्ही हजर केलेले होते। तसेच एक महिला होती, महिला सध्या न्यायालयीन कस्टडीमध्ये आहे। तर एक आरोपी त्यातील रवी श्रावण कैकाड़े हा अद्याप फरार होता। हा 1 महिन्यापासून फरार होता। याला आमच्या काल तपास पथकाचे PSI शिंदे साहेब यांनी विशेष माहिती त्यांना अशी माहिती मिळाली की संबंधित आरोपीच्या लोकेशनवरून त्यांनी जाऊन रवी श्रावण कैकाड़े याला ताब्यात घेतलेला आहे। संबंधित तपास चालू आहे। रवी श्रावण कैकाड़े याला मान्य न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दिनांक 2/10/2025 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे। त्याचा पुढील तपास आम्ही करत आहे। पकडलेला जो आरोपी आहे यावर आज अखेर एकूण 32 गुन्हे दाखल आहेत। यामध्ये चोरी 392, खून, तसेच अवैधरित्या हत्यार बाळगणे अशा प्रकारचे विविध गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। आज अखेर याच्यावर एकूण 33 गुन्हे दाखल आहेत। याला अटक केलेली आहे। सदरची अटक ही तपास पथकाने केलेली असून सदरचा तपास आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार, ACP श्वेता खाडे मॅडम, DCP राहुल मदने सर यांच्या नेतृत्वाखाली करत आहे।